मी प्राध्यापक बारस्कर व्ही.एस. रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इयत्ता 11वी विषय मराठी. आज मराठी या विषयामध्ये आपण घटक क्रमांक 4 पद्य झाडांच्या मनात जाऊ कवी नलेश पाटील या कवितेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला बघा कवी परिचय. चित्रकार व निसर्ग कवी, कवितांच्या गावा जावे या लोकप्रिय काव्य गायनाच्या कार्यक्रमात सहभाग. शब्द, नाद, लय, अर्थ यांची उत्तम जाण, दोन शब्दांमधील विरामाचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमय मांडणी. त्याचप्रमाणे तरल शब्द आणि खुले स्वर यामुळे त्यांची कविता ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये दीर्घकाळ रेंगाळते. त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणं हा या कवितेचा संदेश कवी आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितात. त्यानंतर आपण बघणार आहोत कवितेची मध्यवर्ती कल्पना. यामध्ये रस, रूप, गंधाने चैतन्यमय निसर्ग सोहळा या कवितेत प्रत्ययास येतो. पानांचे रंग, फुलांचे गंध, भिरभिरणारी रंगीत फुलपाखरे, थुई थुई नाचणारे पाणी, ऊन पाऊस यांची गूढ नक्षी या वसंत ऋतूतील वैभवाचं चित्रदर्शी सौंदर्य तरल शब्दकळेनं कवीनं रेखाटलं आहे. निसर्गातील या बहरलेल्या तरल सौंदर्याचा आस्वाद खुल्या मनानं घेण्याचा अमोल संदेश ही कविता देते. झाडांचे हिरवे वैभव, पानाफुलांचे रंगगंध, भिरभिरणारी फुलपाखरे, थुई थुई नाचताना हसणारे पाणी, फांद्या फांद्यावरील पक्षी, ऊन सावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्ग सोहळ्याशी कवी एकरूप होऊन जातो. निसर्गातील आम्लान सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला द्यावे असे या कवितेमध्ये कवीनं मध्यवर्ती कल्पनेमध्ये मांडणी केलेली आहे. मी आता कवितेचं प्रकट वाचन करत आहे. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, बहारात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुलेही रंगून जन्माला अत्तर घालत, चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू, खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी, गाण्यात ऋतूच्या
आपण चल खळाळून रे वाहू, पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना थुई थुई नाचणारे पाणी मज दिसते रे हसताना. एक रोप तुषाराचे मज मायेने घाली न्हावू, ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू, हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी. झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख नि त्याचे झाले काऊ. मानवी स्पर्श ना जेथे असतील फुलपाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाक रे. मी झाड होऊन तेथे पसरीन आपले बाहू. कवी नलेश पाटील यांची झाडांच्या मनात जाऊ ही कविता हिरवं भान या काव्यसंग्रहामधून प्रामुख्यानं घेतलेली आहे. यातील शब्दार्थ आपण बघणार आहोत आणि नंतर कवितेचा भावार्थ, एका कडव्याचा भावार्थ आपण अभ्यासणार आहोत. शब्दार्थ बघा. स्पंदन हालचाल, पताका रंगीत कागदी त्रिकोण, तोरण दारावर लावायची माळ, तुषार म्हणजे थेंब, काऊ म्हणजे कावळा, बाहू याचा अर्थ होतो हात, हंगाम म्हणजे मोसम आणि डुळमळते या शब्दाचा अर्थ होतो हिंदकळते. त्यानंतर आपण टिपा बघणार आहोत. वसंत मराठी 6 ऋतूतील सृष्टीला बहर आणणारा ऋतू. कोकिळ वसंत ऋतूत कुहू कुहू गाणारा एक पक्षी. फाया अत्तर लावलेला कापसाचा बोळा. रंगपंचमी वसंत ऋतूचे आगमन, रंगांची उधळण सुरू होते. ओटी भरणे आशीर्वाद देण्यासाठी सौभाग्यवती स्त्रीच्या पदरात खण नारळ टाकणे ही प्रथा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एका कडव्यांचा अर्थ प्रामुख्यानं बघणार आहोत. सुरुवातीला मी कडवं वाचतो आणि त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगतो. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुलेही रंगून जन्माला अत्तर घालत. चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू. कवी नलेश पाटील निसर्गाचा घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची इच्छा सांगताना कवी म्हणतात, चला झाडांच्या मनात शिरूया. स्वतःच पानांचे विचार होऊन नव्या कोवळ्या पालवीच्या पोपटी स्पंदनासाठी स्वतःच कोकिळ पक्षी होऊया आणि गाऊया. वसंतातील निसर्ग सौंदर्याला आस्वाद घेण्यासाठी रसिकांना कवीनं आवाहन केलं आहे. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो, झाडांना नवी पालवी फुटते. ती कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते. आम्लान ताजेपणाची चमक पानावर झळकते. सदाबहार वसंत ऋतूची चाहूल आधी कोकिळ पक्षाला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कुहू कुहू स्वरात गाऊन जगाला सांगतो.
कवी म्हणतात की वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडाशी एकरूप व्हायला हवं. त्यांच्या मनात शिरून पानांचे विचार आपणच व्हायला हवे. नवीन पानामधील या पोपटी पालवीचे स्पंदन अनुभवायचे असतील तर आपण स्वतः कोकिळ पक्षी होऊन गायला हवं. नंतरचं कडवं बघा. खेळूनी रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू. वसंत ऋतूमध्ये सगळीकडं हिरवगार अशा निसर्ग नटलेला आहे. विविध रंगांची उधळण झाली आहे आणि अशा या रंगपंचमीत सारी फुलपाखरे चिंब भिजून गेली आहेत. फुलपाखरांचा बागडणारा तो रंगीत थवा जणू कवीला भिरणारी पताकाच भासते आहे. हे भिरभिरणारे फुलपाखराचे रंगीत तोरण आपण आपल्या दाराला लावूया, आनंदाचा उत्सव साजरा करूया. पुढं बघा. ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी, गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू. कवी नलेश पाटील ही कुणाची गुढ किमया आहे की झऱ्यातलं निर्मळ पाणी माझ्या डोळ्यातून वाहते आहे. चोहीकडे आलेली ही आनंदाची भरती म्हणजे देवलोकाची मधुर गाणी आहेत. या गान ऋतूत चिंब भिजून त्याच्या सवे खळाळत वाहत जाऊया. आणि म्हणून कवीनं झऱ्यांचं पाणी, देवाघरची गाणी अशा प्रकारच्या प्रतिमा या कवितेमध्ये प्रामुख्यानं योजलेल्या दिसून येतात. नंतरचं कडवं बघा. पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाचणारे पाणी मज दिसते रे हसताना, एक रोष तुषाराचे मज मायेनं घाली न्हाऊ. वसंत ऋतूमध्ये सगळीकडं पाऊस झालेला आहे आणि ओढे नाले खळाळून वाहतात. ओढ्याच्या खळाळत्या पाण्यात उतरून माझं मन ओल्या खडकावर बसलं आहे. आजूबाजूचं थुई थुई नाचणारं पाणी मला हसताना दिसत आहे. हे जणू तुषाराचं रोप मायेनं मला आंघोळ घालत आहे. नंतरची कडवं बघा. ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. कवी नलेश पाटील निसर्गाचं सौंदर्य वर्णन करताना म्हणतात की अगदी अलगदपणे हलकेच मी ओंजळीमध्ये जरासे आकाश झेललेले आहे. ओंजळीतल्या आकाशाने मी साऱ्या पाण्यांची ओटी भरली आहे. ओंजळीतल्या पाण्यात आकाशाचे ऊन जेव्हा हिंदकळते तेव्हा त्यात सूर्यबिंब पोहते आहे असं कवीला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून कवीनं त्या ठिकाणी या प्रतिमा प्रामुख्यानं योजलेल्या दिसून येतात. नंतरचं कडवं बघा. हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख नि त्याचे झाले काऊ. फांदीवर ओळीने बसलेले ओले पक्षी हे या वसंत ऋतूच्या मोसमाचे साक्षीदार आहेत. झाडांच्या बुंध्याची सावली उन्हाची नक्षी करते असं कवीला वाटतं. त्या सावलीला पंख फुटले नि पहा त्या सावलीचेच उडणारे कावळे झाले आहेत.
कावळे झाले आहेत असं कवीला त्या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतं. आणि शेवटच्या कडव्यामध्ये बघा, मानवी स्पर्श ना तेथे असतील फुल पाखरे, रानात आशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे, मी झाड होऊन तेथे पसरीन आपले बाहू. मानवी स्पर्श न झालेले निर्जन हिरवे गर्द रान असावे, जिथे फक्त फुले नि पाखरेच असतील अशा निर्जन रानात हे देवा तू मला ने. त्या रानात मी एखादे झाड होऊन आणि सगळ्यांच्या स्वागताला माझे फांद्याचे हात पसरीन. म्हणजे कवीला म्हणायचं काय आहे की मला निसर्गाशी एकरूप होऊ दे. कवी नलेश पाटील निसर्गचित्र रेखाटताना आम्लान शब्द कळेत उमटलेला उत्कृष्ट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपण निसर्गाच्या घटकात तादात्म्य पाहून निसर्ग डोळ्यात व हृदयात साठवतो आहेच अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवीचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्लसित प्रतिमातून या कवितेतून प्रकट झाले आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो नि चंद्र शीतल चांदणे देतो. डोंगरातून नदी उगम पावते नि काठावरची गावाची तहान भागवते. ही धरती मानवासाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाचे प्रत्येक गरज पूर्ण करते. पशु पक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी श्वास जागवते. सारा असमंत मानवी जीवनासाठी निस्वार्थी वृत्तीनं दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या निसर्गाविषयी मानवी जीवनाची कृतार्थता होऊन सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे असा विश्वास या निसर्ग कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी प्रामुख्यानं जागवलेला दिसून येतो. मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कवी आहेत की ज्यांनी निसर्ग कविता लिहिल्या. निसर्गाचं वर्णन, निसर्गाचं रस, रूप, गंध वेगवेगळ्या प्रतिमांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या कवी आणि कवयित्रींनी प्रामुख्यानं केलेला दिसून येतो. यानंतर आपण कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत. या कवितेवर कधीकधी कृतीपत्रिका विचारली जाते. व्याकरणावरची कृतीपत्रिका बघा. कृती करा, समानार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे झाड, झाडाला समानार्थी शब्द आहे वृक्ष. दुसरा खडक, त्याला समानार्थी शब्द आहे दगड. तिसरा शब्द बघा सूर्य, सूर्याला समानार्थी शब्द आहे रवी. चौथा शब्द बघा देव, देवाला समानार्थी शब्द आहे ईश्वर. पाचवा शब्द बघा बाहू, त्याला समानार्थी शब्द आहे हात. सहावा शब्द आहे सावली, सावलीला समानार्थी शब्द आहे छाया. समानार्थी शब्द 1 मार्काला बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 11वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघा विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे जन्म मरण. दुसरा शब्द आहे ऊन सावली. तिसरा शब्द आहे देव दानव. आणि चौथा शब्द आहे मज तुझ. आणि शेवटची कृती आपण बघणार आहोत की विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या जुळवा. विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.
अनुक्रमांक, विशेषण, इथं उत्तर लिहायची आपल्याला आणि नंतर विशेष्ये. पहिलं उदाहरण बघा, नाचरे. दुसरं उदाहरण बघा, सावळा. तिसरं उदाहरण बघा, मानवी. चौथं उदाहरण बघा, रंगीत. आणि पाचवं उदाहरण बघा, पोपटी. आणि विशेष्य दिलेले आहेत, स्पर्श, स्पंदन, स्पंदन, पाणी, सर आणि पताका. बघा, एकीकडं विशेषणं दिली आहेत आणि एकीकडं विशेष्य लिहिले आहेत. आपल्याला इथं उत्तरं लिहायची आहेत. पहिलं बघा, नाचरे, पाणी. दुसरा शब्द आहे सावळा, सूर. तिसरा शब्द आहे मानवी, स्पर्श. चौथा शब्द आहे रंगीत, पताका. आणि पाचवा शब्द आहे पोपटी, स्पंदन. अशा प्रकारे की या कवितेमध्ये कृती तुम्हाला विचारली जाते आणि म्हणून नलेश पाटील यांची झाडांच्या मनात जाऊ ही निसर्ग कविता या ठिकाणी आजच्या घटकामध्ये आपण थांबवत आहोत. धन्यवाद.